हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. सोलमेट भाग 6. अवे, कुठे चालली? समीरने तिचा हात पकडत तिला अडवले. देवांश, तिने दूर बसलेल्या इस्माकडे बोट दाखवलं. समीरने त्या दिशेने पाहिलं. अंगावर ब्लेझर चढवून त्या टेबलवर एक इसम बसला होता. त्याने तोंडासमोर धरलेल्या ग्लासमुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता, पण त्याची नजर मात्र अविराच्याच दिशेने होती. आता पुढे. तो देवांश नाही, कोणीतरी दुसरंच भैताड आहे, समीर म्हणाला आणि त्याने अविराला स्वतःच्या बाजूला पुन्हा जबरदस्ती बसवलं. क्रिशने तिघांसाठी जेवण मागवलं. अविराला दोघे जबरदस्ती खाऊ घालत होते. जेवण होताच क्रिश घरी जायला निघाला. दोघांचाही निरोप घेत तो हॉटेलमधून जायला निघाला. अवे, मी आलोच, तू कुठेही जाऊ नकोस, म्हणत समीर क्रिशला सोडायला म्हणून हॉटेल बाहेर आला. अविरा डोकं धरत टेबलवरच बसली होती. पुन्हा तिची नजर त्या टेबलवर गेली. त्या टेबलवरचा इसम तिच्याकडे बघतच उठला आणि तिच्या बाजूने तो तिथून जाऊ लागला. देवांश, तिने त्याला आवाज दिला आणि त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले. डोळ्यांवर चष्मा नसल्याने तिला त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसलाच नाही, पण तो तिथून जसा जाऊ लागला तसं अविरा त्याला आवाज देत त्याच्या मागे जाऊ लागली. चालताना ती कुठे अडकून पडणार नाही याची काळजी तो इसम घेत होता. देवांश समजून त्याचा पाठलाग करत ती पोहोचली. ते थेट हॉटेल सृष्टीच्याच रूम नंबर 611 मध्ये. वरील घटनाक्रम आठवताना आणि तो जसाच्या जसा समीरला सांगताना अविराला थोडं भरून आलं होतं. तुला मी तिथून जाऊ नको म्हणून बोललो होतो ना, समीर अविराला ओरडतच म्हणाला. देवांश होते ना तिथे, म्हणून गेली, अविरा रडतच म्हणाली. अरे बाप्पा, तो काऊन तिथे येईल? सगळ्यात महत्वाचं तर तो तुझा नवरा म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे का बे? आणि तुझी बहीण त्रिशा, तिचं ते नाटकी थोबाड तर मलाच तुझ्या नवऱ्यासमोर आणावं लागेल. मला ते काही माहित नाही, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येत आहेस, म्हणत समीर अविराला जबरदस्ती तिथून घेऊन जाऊ लागला. त्यांना मी नकोय तर पोलीस यात काय करणार? समीर त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवतच म्हणाली. मग तू काय शांतच बसून राहणार का बे? आतापर्यंत ना तू अलका कुबलच बनत राहिली. कितींदा सांगू तुला, अलका कुबलचा जमाना गेला आता, सुधर जरा. पण नाही, हे सगळं ऐकून माझं ना डोकंच खराब झाले. तू कालच मला हे सगळं सांगितलं असतंस ना, तर क्रिश आणि मी तुझ्या घरी जाऊन त्या देवांशला फोडला असतं. तू शांत बसू शकते, पण मी नाही शांत बसणार. समीर रागाने पेटून उठला होता, पण अविरा मात्र काल रात्री तिच्यासोबत जे घडलं त्याचाच विचार करत होती. एकटं बडबड करायला मी काय वेडा दिसून राहिलो का बे तुला? समीरने विचारलं. अविराने नाही म्हणून मान डोलावली. मग बोल ना काहीतरी, समीर नागपुरी भाषेत सूर लावतच म्हणाला. मी रात्रभर कोणासोबत होती? अविराने समीरलाच प्रश्न केला. समीर काही बोलायला जाणार तोच अविराचा मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला. मोबाईल अगदी डोळ्यांच्या फटीसमोर धरत ती त्यावर लिहिलेलं नाव वाचू लागली. देवांश, डोळे मोठे करतच तिने समीरकडे पाहिले. बघ काय बोलतोय ते, समीर म्हणाला. तसं अविराने देवांशचा फोन उचलला. फोन उचलला म्हणजे जिवंत आहेस तर तू? मला वाटलं बॅग अशीच टाकून गेलीस तर कुठेतरी जाऊन जीव वगैरे दिलास की काय, समोरून देवांश म्हणाला.
देवांशच्या कठोर शब्दांनी अविराचे डोळे पुन्हा पाणावले. अविराच्या डोळ्यात पाणी बघता देवांशने नक्कीच तिला काहीतरी सुनावले आहे याची खात्री समीरला झाली. समीरने रागातच अविराच्या हातून मोबाईल काढून घेतला. ए भैताडा, सकाळ सकाळी का रडून राहिला बे तिला? समीरने म्हटलं. ओ, तू आहेस तर तिच्यासोबत, म्हणजे माझा डाऊट खरा होता. रात्रभर माझ्या बायकोसोबत अय्याशी करताना लाज नाही वाटली का तुला? देवांशने समीरवर नको ते आरोप करायला सुरुवात केली. तू भेट बे, तुला सोडत नाही बघ मी. तुझ्यासोबतच अय्याशी करतो मी, समीर रागातच देवांशला म्हणाला. समीर अजून नको ते काहीही बोलेल आणि भांडणं अजून वाढतील हा विचार करत अविराने त्याच्या हातून मोबाईल काढून घाबरतच फोनवर बोलू लागला. तू माझ्या आणि त्रिशाच्या बाळाला संपवायला निघालेलीस ना, पण आमचं बाळ एकदम ठीकठाक आहे हेच सांगायला तुला मी फोन केलेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सया न करताच तू घराबाहेर पडलीस. मला आत्ताच्या आत्ता भेट आणि डायव्होर्स पेपरवर सया कर. ॲड्रेस मी तुला मेसेज करतो. म्हणत देवांशने फोन कट करून टाकला. फोन बेडवर तसाच ठेवत अविरा डोक्याला हात लावून बसली. मोबाईलवर मेसेजची ट्यून वाजली. देवांशने तिला ॲड्रेस पाठवला होता. काय बोलला तो? समीरने विचारलं. अविराने देवांशचं सगळं बोलणं त्याच्या कानावर घातलं. तू पुढे काय करायचं ठरवलंयस? समीरने विचारलं. देवांशने भेटायला बोलवलंय. डिवोर्स घेऊन टाकते एकदाचा, ती उत्तरली. ओठ अक्षरशः थरथरू लागले होते तिचे. समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. मला चष्मा घेऊन देशील? अविराने विचारलं. तुला कपडे पण घेऊयात आणि चष्मा सुद्धा. मस्तपैकी शॉपिंग करून येऊयात. देवांशला डिवोर्स दे आणि सरळ माझ्या घरी चल. तसं पण आतापर्यंत खूप बोरिंग लाईफ जगत आलीस तू, आता अजून नाही, समीर म्हणाला. तिने त्याच्या होला फक्त हो केलं आणि त्याच्यासोबत हॉटेलमधून बाहेर पडली. सगळ्यात आधी समीर अविराला घेऊन चष्म्याच्या दुकानात गेला. अविराचे डोळे तपासून झाले. चष्मा उद्या मिळेल, दुकानदार म्हणाला आणि बिल समीरच्या हातात त्याने सोपवले. समीर कार्डने पैसे भरायला जाणार, पण कार्ड ब्लॉक दाखवत होतं. समीरच्या वडिलांनी कार्ड ब्लॉक केलं होतं. समीरने त्याच्या जवळ होते नव्हते तेवढे सगळे कार्ड काढून दुकानदाराकडे दिले, पण सगळेच ब्लॉक झाले होते. पिताश्री तापले का काय माझे, म्हणत समीरने वडिलांना फोन लावला. पिताश्री, सकाळ सकाळी कार्ड काऊन ब्लॉक करून राहिले तुम्ही? इज्जतीची संत्री मोसंबी होते ना माझी. जेवढं जमेल तेवढं प्रेम शब्दात उतरवतच तो स्वतःच्या वडिलांना म्हणाला. घरी ये, मग बोलूयात. एवढं बोलून त्याच्या वडिलांनी फोन कट करून टाकला. समीरने तोंड पाडत अविराकडे पाहिलं. काय झालं? अविराने विचारलं. घरी चक्रीवादळ आलंय. मी एक काम करतो, क्रिशला बोलवून घेतो. तो चष्म्याचे पैसे देईल. तू इथेच थांब, इथून कुठेच जाऊ नकोस. समीर दुकानाबाहेर पडला. अविरा समीरची वाट बघत दुकानात तशीच बसून राहिली. मॅम, सरांनी पैसे दिले, तुम्ही हे बिल घेऊन या आणि चष्मा घेऊन जा, दुकानदार म्हणाला. तिने हो म्हणून मान डोलावली आणि समीरला शोधत ती दुकानाबाहेर पडली. पण समीर तिला दिसत नव्हता. आजूबाजूलाच कपड्यांची दुकानं होती. तिच्या धुरसेट नजरेला पुतळ्यांनी घातलेले कपडे छानच वाटत होते. मॅम, प्लीज आत या ना, सर बोलवतायत, एक सुंदर तरुणी बाहेर येतच म्हणाली. समीर आहे का आत? अविराने विचारलं. सरांचं नाव नाही माहिती मला, तुम्ही प्लीज आत या. सरांनी तुमच्यासाठी ड्रेस सिलेक्ट करून ठेवलेत, एकदा ट्राय करून बघा, ती तरुणी अविराला विनवणी करतच म्हणाली. अविरा त्या तरुणीसोबत आत गेली. समीरला ती शोधत होती, पण समीर तिला दिसत नव्हता. तिथे एक इसम होता. तो तिला पाठमोरा उभा होता, ज्याची उंची साधारण 6 फूट तरी असावी. काळ्या रंगाचा ब्लेझर त्याने अंगावर चढवलेला
आणि त्या ब्लेझर बाहेर हलकीच सफेद शर्टाची कॉलर डोकावत होती. तपकिरी रंगाचे केस त्याचे त्या सफेद शर्टपर्यंत पोहोचत होते. पायात तसेच टोकेरी बूट आणि हातात सुद्धा लक्झरी घड्याळ जे देवांश घालायचा. नजर बारीक करत अविरा तिला पाठमोऱ्या उभ्या असलेल्या त्या व्यक्तीचा अंदाज घेऊ लागली. देवांश? अविरा स्वतःशीच पुटपुटली. ती त्या इसमाच्या दिशेने एक एक पाऊल टाकणार तोच मॅम, त्याच तरुणीने तिला आवाज दिला जिने तिला दुकानात बोलवून घेतलं होतं. चेंजिंग रूम इथे आहे. सरांनी कपडे तर तुमच्याच मापाचे घेतलेत. तुम्हाला एकदम परफेक्ट होतील असेच आहेत. तरी तुम्ही एकदा ट्राय करून बघा असा त्यांचा हट्ट आहे, ती तरुणी म्हणाली. तिच्याकडे बघता ती त्याच दुकानात नोकरी करत असावी असं अविराला वाटलं. मला एकदा सरांसोबत बोलू देत, अविरा म्हणाली. सर म्हणत ती तरुणी स्वतःची नजर चहूबाजूंनी फिरवत कोणाला तरी शोधत होती. दुकानात खूप सारे गिऱ्हाईक होते, पण ज्यांनी अविरासाठी ते ड्रेस घेतलेले तो मात्र त्या दुकानात नव्हता. सर तर आता इथेच होते, मे बी बाहेर गेले असतील. ती तरुणी ओठांवर स्मित आणतच उत्तरली. मी त्यांना भेटते म्हणत अविरा त्या दुकानातून बाहेर पडू लागली. मॅम, तुमचे कपडे? त्या तरुणीने अविराच्या हातात कपड्यांची बॅग दिली. ह्याचे पैसे? अविराने विचारलं. सरांनी भरलेत आधीच. नेक्स्ट टाइम सरांसोबत पुन्हा शॉपिंग करायला याच दुकानात या. हॅव अ गुड डे मॅम, ती तरुणी स्मित देतच म्हणाली. त्या तरुणीच्या हातून पिशवे घेत अविरा घाई गडबडीतच दुकानामधून बाहेर पडली. ए अवे, तू काऊन हार्ट फेल करून राहिली बे? मी तुला बोललो ना याच दुकानात थांब. काऊन ऐकून नाही राहिली तू? समीर तक्रारीच्या सुरातच म्हणाला. तूच हे कपडे घेतले ना माझ्यासाठी? अविराने हातातील बॅग समीरला दाखवत प्रश्न केला. पिताश्रींनी कार्ड ब्लॉक केलेत. कुठून पैसे भरू मी? क्रिशची वाट बघतोय, तो येतो बोलला, समीर म्हणाला. चष्म्याचे पैसे कोणी भरले मग? अविराने डोळे मोठे ठेवतच विचारलं. भरायचेत अजून, क्रिश आला की भरेल, समीर उत्तरला. अविराने त्याला पैसे भरल्याचं बिल दाखवलं. पैसे होते तुझ्याकडे? समीर जे विचारलं. अविराने नाही म्हणून मान डोलावली. मग कोणी भरले? समीरने प्रश्न केला. देवांसारख्या दिसणाऱ्या माणसाने. मी त्याला ह्या दुकानात पण पाहिलं. देवांशच आहेत का ते? अविराने समीरला प्रश्न केला. जर त्याला तुला मदत करायची असती तर त्याने तुला घराबाहेर काऊन केलं असतं? वर ते कमी म्हणून तुला आत्ता बी बनवून राहिला ना तो, समीर म्हणाला. तसं अविराने गाल फुगवत त्याच्याकडे पाहिलं. सॉरी, मावशी म्हणायचं होतं मले. तू नको ना जप करू त्याच्या नावाचा. मी घरी जातो. घरचं वातावरण थोडं गरम झालंय. मी ते शांत करतो की मग तुला घरी घेऊन जातो. तोपर्यंत तू क्रिश सोबत त्याच्या घरी राहा, समीर म्हणाला. मी हॉटेलमध्ये थांबते, क्रिशच्या घरी नको, अविरा म्हणाली. एकटीच? समीरने विचारलं. सवय करून घ्यायला हवी ना. मला जॉब पण बघ ना एखादा. पिताश्रींचा राग शांत झाला की त्यांच्याकडे बोलून बघ माझ्यासाठी एखाद दुसरा जॉब असेल तर, अविरा म्हणाली. बघतो. मी तुला हॉटेलमध्ये सोडू मग, समीर म्हणाला. सगळ्यात आधी क्रिशला इथे येऊ नकोस म्हणून सांग आणि मग हॉटेलमध्ये सोड मला, अविरा म्हणाली. हॉटेलमध्ये पैसे द्यावे लागतील ना? क्रिशला येऊ देत, म्हणत समीर क्रिशची वाट बघत राहिला. क्रिश आल्यावर दोघेही त्याच हॉटेलच्या दिशेने जायला निघाले, ज्या हॉटेलमध्ये काल अविरा थांबली होती. क्रिश तिला स्वतःच्या घरी येण्यासाठी विनवणी करत होता, पण अविरा त्याच्यासोबत जायला तयार नव्हती. शेवटी दोघांनीही तिला इथेच ठेवण्याचा विचार केला. रूममध्ये आल्या आल्या ती फ्रेश झाली. बेडवर बसून शॉपिंग बॅगमधील कपडे ती पाहू लागली. त्यात तिला नेहमी वापरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू होत्या. काही वस्तू तिच्या चेहऱ्यावर लाज आणून गेल्या होत्या. त्या म्हणजे अंतर्वस्त्रे, सॅनिटरी पॅड, केसांचे क्लिप्स, ब्रँडेड कॉम्पॅक्ट, टिकल्या ह्या वस्तू सुद्धा त्या शॉपिंग बॅगमध्ये तिला सापडल्या.
ती त्या शॉपिंग बॅगपासून थोडी लांब होऊन बसली. देवांश तर ह्या सगळ्या वस्तू तिला देणार नाही याची खात्री तिला झाली. मग कोण असेल जो इतक्या बारकाईने तिची काळजी घेत होता? मोबाईलमध्ये मेसेजची ट्यून वाजली. हाय, तुला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी तुझ्यासाठी घेतल्यात. अजून काही लागलं तर सांग. मनात संकोच न बाळगता तू मला सांगू शकतेस. एका अनोळखी नंबरवरून तिला मेसेज आला. त्या मेसेजला काय प्रत्युत्तर द्यायचं याचा विचार ती करू लागली. तुम्ही कोण आहे? घाबरतच तिने त्याला मेसेज केला. केलेला मेसेज पाठवणार तोच त्याच नंबरवरून पुन्हा एक मेसेज आला. मिस्टर सोलमेट. जणू तो तिच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला देत होता. रूम नंबर 611. पुन्हा एक मेसेज आला. मिस्टर सोलमेट, रूम नंबर 611. अविराने स्वतःलाच प्रश्न केला. तुला ह्या क्षणी पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकत, पण थोड्याफार प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईल. आज रात्री ठीक 10 वाजता रूम नंबर 611 मध्ये भेटू शकतेस तू मला. हॅव अ नाईस डे. मिस्टर सोलमेटचा पुन्हा एकदा मेसेज तिला आला. अविरा जाईल मिस्टर सोलमेटला भेटायला? कोण आहेत असे मिस्टर सोलमेट जो अविराच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतोय, जी आत्तापर्यंत तिच्या नवऱ्याने सुद्धा घेतली नव्हती? कळेलच पुढील काही येणाऱ्या भागात. ही कथा आत्तापर्यंत नवीन होणाऱ्या कथेची सुरुवातीची झलक. खरी कथा आता सुरू होईल. कथा आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.